नमस्कार मंडळी, थेट स्वागत आहे तुमचं कोकणातून आपल्या रुपेश ओस्कर ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती। खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येते आहे आणि ती पण पावसाळ्यातली आहे व्हिडिओ। पावसाळा सीझन चालू झाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात सगळीकडे धबधबे निर्माण चालू होतात। धबधबे तसेच उपसी स्टेशनला आलो आहे। उपसी म्हणजे मी बाईक घेऊन आलो रत्नागिरीवरून आणि रानपाट या गावी शाळेच्या इथे बाईक पार्क केल्या आणि तिथून आम्ही खाली चालत आलो। मी आणि माझा चुलत भाऊ आहे, दोघेजण आलो आहे। पाठी पाहू शकता रानपाट वॉटरफॉल म्हणजे उशी वॉटरफॉल। इथे सुरंग आहे, ब्रिज आहे, इकडे वॉटर रानपाट सुरंग आणि इकडे उसा उडलेलं सुरंग आहे आणि तिथूनच 2 मिनिटावर असणारा हा रानपाट वॉटरफॉल। हा बघा इकडे ब्रिज आहे, ब्रिज रानपाट ब्रिज आणि हा इकडे भयानक असा उंच टेकडीवरून वाहणारा खूप उंच असा तो रिक्स पण आहे खाली। भीती वाटते बघून, कारण पाण्याचा स्त्रो आता बघा तुम्ही पावसात काय घटना घडत आहेत त्या वॉटरफॉलवर जाणाऱ्या, त्यामुळे निश्चिंत काळजी घ्या। सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। मला पण इथे भीती वाटते, कारण एवढ्या जोरात पडतो ना खाली पाणी, एवढ्या जोरात पाणी पडतं ना क्षणभर काय पण होऊ शकतं। त्यासाठी आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे। तसंच मी आलो आता रानपाट वॉटरफॉल, एकदम सीम भारी हवा, भिजलो। पाऊस तर नाही आहे, ढगाळ वातावरण झालं आहे, पण पाणी जे पडतं ना जोरात त्याचा वाफा मारतायत ना, एकदम मोबाईल पण भिजला, स्किन आहे ना पूर्ण भिजली आहे माझी। वाफा आहेत ना एकदम अंगावर येत आहेत, मग भारी वाटते एकदम। पण आलात तर कधी रिस्क आहे, काळजी घ्या, कारण इकडे भारी मी पण खाली जात नाही आहे। तिथूनच आता मस्त की स्किन घेणार आहे, थोडेफार शूट करणार आहे, नंतर ट्रॅकवर जाणार आहे, परत तिकडून शूट घेणार आहे। चला जरा मजा घेऊया वॉटरफॉलची। हा बघा कडे कपार एकदम डोंगर आहे आणि वाफा मारत आहे, त्याच्यामुळे पाणी येते सर्व मोबाईलवरती, त्यामुळे जरा धुरकट दिसेल, पण वॉटरफॉल आणि एक नंबर आहे। पण खूप उंच आहे, पाणी जर लाभ पडत असेल ना अंगावरती गेलात ना तरी जोरदार म्हणजे धक्के बसू शकतात आपल्याला। त्याच्यासाठी वॉटरफॉलवर पावसाळ्यात पूर्ण रिक्स आहे, काळजी घ्यायला लागेल सर्वांना। एक नंबर आहे बघा, डोंगर बघा बघा, कडे कपार एकदम डोंगर आहे, भारी ना। आणि इकडे ही जागा आहे मोकळी, उभे राहायला जागा आहे इकडे भारी, आणि त्याचं पाणी आहे ना सर्व अंगावर येते आपल्या। वाफा मारतायत त्या बघा, पडतायत ना पाणी, सर्व वाफा आपल्या अंगावर येत आहे। हो बघा मित्रांनो, आत्ताच ट्रेन आली आहे आणि ट्रेन सीन बघा, आणि हा धबधबा बाजूलाच रानपाट धबधबा वाहतोय बघायला तो हरी। चला आपण आता तिकडे चालू आहे परत, एकदम धुकं झालं आहे आता मित्रांनो। मस्त की एन्जॉय करू आलो, खाली नाही गेलो, डोहात नाही गेलो, आणि ते वाफा मारतो त्याच्यातच भिजलो। हा बघा शर्ट पूर्ण भिजला, केस पण पूर्ण भिजले। पाठी बघू शकता तुम्ही, मस्त वॉटरफॉल आहे, पण रिक्स पण आहे, खोल आहे एकदम। हा ब्रिज आहे बघा, ब्रिजच्या इथेच आता कट्ट्यावर ते बसलो आहे आणि इकडे आता फोटोशूट वगैरे करतो मस्त की, आणि थोडा इकडे फिरणार, नंतर मग परत निघणार वरती रानपाट गावी। इकडे बाईक लावलं आहे, तिथून बाईकवरनं मग चालतो, पण चालता यायला खूप म्हणजे असा उतार आहे, एकदम उतार, भरपूर चालायचं आहे आणि भरपूर चालायचं आहे त्या धबधब्यावर येण्यासाठी। चला फोटोशूट करूया, इधर फोटोशूट कर। रानपाट सेतू, पाऊस येतोय, पावसा बघा पडायला लागला पाऊस, पावसानं पूर्ण वातावरण काळं गेलं आहे। आणि इकडे बघा हा बोगदा बघा, राजूल बोगदा आहे, आणि इकडे रानपाट। हा बघा पाऊस पण जोरात आला, काकांच्या इथे जाऊया बसायला। पाऊस आला जोरात, आणि पाऊस वगैरे एकदम जोरातच आला आहे। काकांच्या ह्या बनवलं आहे, काका आहेत लाजूल गावचे, आणि त्याच कोपऱ्यामध्ये बसलो आहे। आणि इकडे बघा बोगदा, लाजूल बोगदा आहे। हो पाऊस जोरातच आला आहे, थांबा लागणार, त्याशिवाय पर्याय नाही। एकदम झाडा भिजलो तरी पण थांबतो, तरी पण थोडा वेळ।
बघा आता आम्ही ट्रेनच्या ब्रिजवरती आहे. बघा ब्रिजवरती आहे. हा इकडे रानपाट आहे. रानपाट सुरंग आणि या बाजूला आहे तो लादुल सुरंग असे 2 बोगदे आहेत. हा मुंबईच्या साईडला गेला आणि हा गोव्याच्या साईडला गेला इकडे. आणि ह्या बाजूलाच हा बघा दर्शन, त्याचं मोठं दर्शन होतं. तो जो ट्रेनमधून जाताना भाऊक होतो तो असा मोठा धबधबा म्हणजे रानपाट वॉटरफॉल. केवढा आहे बा तो, एकदम भयानक आहे सीन. पुढे गेलात ना तर एकदम वापा मारतात, कारगार भारी वापा मारतात एकदम. त्या इकडे फोटोशूट वगैरे केला आम्ही तिकडे धबधब्यावरनं. आणि इकडे आलो आता तिथं पाऊस आला. ट्रेन पण गेली आत्ताच जस्ट. काका पण बसले तिथं. भारी वाटतं जरा, पण ना इकडे अंतर आहे ना खूप. काय आम्ही आलो कुठं माहिती आहे, इकडून आहे बघा. कुठून अशी वाट आहे, पायवाट आहे अशी उंच डोंगरातनं चढावात नाही. रानपाट शाळा आहे. शाळेच्या इकडे गाडी लावलात ना की तिथून कच्चा रोड आहे. कच्चा रोडवरनं थोडीशी पुढे गाडी आली नंतर मग चालायला लागतं. आणि ते भरपूर चालायला लागतं आणि तसा उतारच आहे. आता जाताना चढावं लागलं आम्हाला. जंगलातनं रोड आला आहे म्हणजे एकदम जंगलातनं. आणि हा पर्याय खाली हा बघा डोंगरातनं जातो तो चालू आहे. भारी वाटतं आहे सीन. ट्रेनमधून जाताना भरपूर वेळा बघितला होता. आज प्रत्यक्ष जवळून बघितला हा धबधबा रानपाट वॉटरफॉल. कशी झाली नक्की सांगा भावानं. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. खूप दिवसांनी चॅनलवरती आलो आहे आणि खूप दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवले. भरपूर लोक भेटले म्हणतात आता तुझी व्हिडिओ येत नाही. मी बोललो नाही वेळ नाही भेटत. आता आम्ही बनवत नाही तसं. तरी पण म्हटला एक प्रयत्न छोटासा आणि आज व्हिडिओ बनवली. कशी झाली नक्की सांगा. आणि चॅनलला जर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मेन म्हणजे जेणेकरून माझ्या आता नवीन येणाऱ्या व्हिडिओ आहेत ना तुमच्यावर लगेच पोहोचतील तुम्ही पाहू शकता. चला येतो, बाय बाय. पाहून घ्या पण काळजी घ्या. आलात तर कुठल्याही वॉटरफॉलवर गेला तर काळजी घ्या. कारण आता काय घटना करताय तुम्हाला माहितीच आहे. पाण्याचा अचानक स्रोत येतो पावसामुळं आणि काय होतं. त्यामुळे कुठे गेलात तरी काळजी घ्या वॉटरफॉलवर. चला बाय, टाटा, बाय बाय.